हे 8वं संमेलन आहे आणि नक्षत्राचा देना काव्य मंचाने संमेलनाची ही परंपरा सुरू केली आहे याकरता की महाराष्ट्रातले असे अनेक दुर्गम भागातले काही जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यातून मी आलेलो आहोत, त्या जिल्ह्याच्या कवी लोकांना जोडण्याचं काम या काव्य मंचाने आजवर केलेलं आहे. संस्थापक वादळकार राजेंद्र सोनवणे सरांनी गेल्या 25 वर्षाचा आढावा आपल्यासमोर प्रस्तुत केला, लेखाजोखा प्रस्तुत केला, आपण सर्वांनी ऐकला. ज्या तळमळीतून हा मंच तयार झाला, जुन्नर पासून तर पुण्यापर्यंत आणि पुण्यापासून अनेक गावापर्यंत संमेलन त्यांनी घेतले. पुण्या नागपूरजवळ एक कडमेश्वर तालुका स्थळ आहे, त्याही ठिकाणी एक संमेलन झालं. त्या संमेलनाला मी उपस्थित होतो 2 दिवस. त्यामुळे अनेकांना त्यांनी जोडलं. उद्देश एवढाच होता की गाव खेड्यात राहणारे जे काही कवी आहेत त्यांची प्रतिभा महाराष्ट्रातल्या इतर कवींना सुद्धा कळली पाहिजे, त्यांच्याही कविता कुठे अभ्यासक्रमात लागल्या पाहिजे आणि कवी लोक म्हणून एकत्र आले पाहिजे. म्हणून कवी काव्य हा एकमेव विषय घेऊन महाराष्ट्रात काम करणारा हे मंच आहे नक्षत्राचं देणं काव्य मंच. त्याचे अध्यक्ष आहे सोनवणे सर. जोरदार टाळ्यामध्ये त्यांच्यासाठी. इथले काम करणं सोपं नाही आहे. गेले 25 वर्षापासून हा माणूस राबतो आहे. मी स्वतः राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची संमेलनं घेतो. आता आमचं संमेलन तेलंगणा स्टेटमध्ये झालं, 19 संमेलन झाले. त्यातल्या 2 संमेलन हे उपस्थित होते. ग्रामीण भागामध्ये संमेलन घेतलं, कोरकोड तालुक्यामध्ये भारोशाला त्या ठिकाणी आले होते, ऊर्जानगरला आले होते. एसटीने प्रवास करून इतक्या दूर दूर तेपर्यंत आले. उद्देश एवढाच आहे की जे जे लहान सहान कवी आहेत त्यांच्या ज्या प्रतिभा आहेत त्या जाणून घेणे, त्यांना स्थान देणे, त्यांच्या कार्याचं कौतुक करणे, आता अलीकडे त्यांची पुस्तकं प्रकाशित करणे, या पद्धतीने जी झेप घेतली या संस्थेने ही मोठी आहे, कौतुकास्पद आहे. अगदी कमी पैशामध्ये चांगली दर्जेदार पुस्तकं काढण्याचं काम नक्षत्राचं देणं काव्य मंच करते आहे. आणि मी तर अनेकांना सांगतो, अरे बाबा पुण्याला आपला कोण नातेवाईक आहे का तुझा? तर म्हणते नाही. कोणी भाऊ आहे का? नाही. पण तुला कविता करायला म्हणायला कोण बोलवणार? सादर करायला तुझं स्थान आहे का? कोणतं स्थान? तर म्हणलं आमचा एक माणूस आहे, त्याचं नाव आहे राजेंद्र सोनवणे. भेट तुला, त्यांना भेट, तुला संधी मिळेल, तुला सन्मान होईल, तुझं नाव सर्व दूर जाईल. पण जा तिथपर्यंत लोकांनाही जोड, अनेकांना घेऊन जा आणि या परिवारात सामील हो, तुला एक वेगळं समाधान लावेल. हे आहे काव्यमंच. अलीकडे मराठी भाषेचा दर्जा मिळाला, अभिजात भाषा म्हणून पुढे आली. हे आपोआप आली का? नाही. गेल्या 25 वर्षापासून अशा संस्थांनी जे काम केलं, सातत्याने काम केलं, कवी लोकांना जोडण्याचं काम केलं, म्हणून शासन स्तरावर नोंद झाली या गोष्टीची. आणि म्हणून मराठी भाषेला अभिजात दर्जा जो मिळाला आहे याचं कारण हे या प्रकारचे संस्था महाराष्ट्रात काम करत आहेत. आणि या संस्थेला जे जुडलेले आपण सगळे लोक आहेत त्या सर्वांचं सहभाग, त्याचं कार्य, योगदान हे महत्त्वाचं आहे. म्हणून तो दर्जा मिळाला. आता ते संवर्धन करणं तुमच्या आपल्या हाती आहे. हे कसं करायचं हे आता सांगितलं सरांनी. त्याच्यातला हा एक महत्त्वाचा भाग म्हणजे नक्षत्र महाकाव्य संमेलन. त्यांनी अनेक उपक्रम राबवले. ते फोकस स्टडीला जे निसर्गामध्ये, निसर्गात सानिध्यात जाऊन कविता सादर करणे, निसर्गात जाऊन राहणे. आता घरी जर भांडण झालं तर नाराज होतो आपण, मग आपल्या जवळ कोणाचा निसर्ग आहे, म्हणून निसर्गात जा, थोडंसं कविता लिहा, समाधान वाटेल, पुन्हा घरी या, चांगलं बोला, झाला विषय खतम झाला. तिलाही वाटलं बा कुठं जाऊन आला, फिरून आला, तिलाही घेऊन जर निसर्गामध्ये तिलाही कविता लिहायला लावा, ती भांडण नाही करणार. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की कवी मंडळींनी जुळावं या कामासाठी. हे आपला मंच आहे, सर्वांचा मंच आहे. आणि म्हणून संख्येने आपण कमी आहे म्हणून नाराज होऊ नका. तुम्ही महत्त्वाचे आहेत. काही कवी येत आहेत, काही प्रवासामध्ये आहेत, अंतर दूर आहे ना. आम्ही कालच निघालो, आज सकाळी पोहोचलो, आणि त्यांना सुद्धा किती त्रास होतो, त्याच्याकडे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून सातत्याने तुम्ही या मंचाच्या अनेक उपक्रमात जोडले गेले पाहिजेत. त्यांनी आता टूर्स अँड ट्रॅव्हल्स सुरू केलेलं आहे. देशभर तुम्हाला संधी मिळणार आहे फिरण्याची सुद्धा, त्यातही तुम्ही सहभागी व्हा.
आणि हे जे 8वं संमेलन होणार आहे, म्हणजे होत आहे, सुरू झालेलं आहे, याचे अध्यक्ष म्हणून आदरणीय चव्हाण सरांची निवड झाली. एक ज्येष्ठ साहित्यिकांना संधी मिळाली, त्याचं जोरदार आपण टाळ्या वाजवून अभिनंदन आपण करूया. प्राध्यापक उन्मेष शेकडे सर लातूरचे आहेत. त्यांचे 10 पुस्तकं या ठिकाणी प्रकाशित होणार आहे. काव्यसंग्रह आहे सगळे, त्या सगळ्या त्यापैकी एका काव्यसंग्रहाला माझी प्रस्तावना आहे. सरांनी ते पाठवल्या सगळ्या कविता वाचल्या. अतिशय दर्जेदार कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. आणि म्हणून असं लेखन सातत्याने आपण करावं. आणि मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं साहित्याचं मी लहानसा अभ्यासक आहे. महाराज सुंदर लिहितात, हर आदमी है कवि जीवन बनाता काव्य से, हर आदमी है कवि जीवन बनाता काव्य से, जैसी निगा वैसी ही वे सव्य से या अपसव्य से. याचा अर्थ असा, प्रत्येक व्यक्ती कवी होऊ शकतो, पण त्यांनी लिहिलं पाहिजे. लिहिण्याकरता पहिलं ऐकलं पाहिजे, ऐकण्यासाठी जुळलं पाहिजे, सामील झालं पाहिजे परिवारामध्ये, तेव्हा तो लिहू शकेल. आणि म्हणून त्या वातावरणात जर राहिलं तर एक प्रकारचं त्याच्यावर संस्कार होतात लिहिण्याचे आणि तो लिहू शकतो. आणि म्हणून हे चांगलं मंच आपल्या हाताशी आहे. मबा चव्हाण सर यांच्या नेतृत्वामध्ये हे 2 दिवस संमेलन चालणार आहे, आज आणि उद्या. यांचा लाभ घ्यावा. त्यांच्याकडनंही लिहिण्याच्या काही ट्रिक्स आहेत, जे काही स्किल्स आहेत, ते आपण शिकून घ्यावं. आणि आपण कवी म्हणून आपण पुढे आलं पाहिजे. कारण सर बोलले, वादळकर सर बोलले की आमच्या जेव्हा संमेलनं असतात, महाकाव्य संमेलनं असतात, कुठली मैफिल असते, तेव्हा पाणी येते. ती गोष्ट खरी आहे. कुठलंही काम जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे करता, ते बुधांचं वाक्य पण माझं नाही, तर तेव्हा निसर्ग साथीला असतो, निसर्ग शक्ती असतो. गुरुकुंज मोजरी आश्रममध्ये जेव्हा राष्ट्रसंतांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम असतो, त्या सकाळी पाऊस येतो. ऑक्टोबरमध्ये नेमकं त्या दिवशी सकाळी पाऊस येतो. असं आकाशमध्ये ढग जमा होतात आणि पाऊस पडतो. नंतर पुन्हा काय होऊन जातं. कुठलंही काम तुम्ही प्रामाणिकपणे जे हाती घेतलंय, तर ते काम प्रामाणिकपणे करा. निसर्ग साथ मिळते, मग लोक आपोआप साथीला येतात. सुंदर सूत्रसंचालन करणाऱ्या भगिनी श्वेता मॅडम, टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. गेल्या 25 वर्षापासून ते संचलन करतायत. कारण त्यांच्या कानात सांगितलं की तुमचे पुस्तक येऊ द्या, किती ठिकाणी संचलन केलं ते तुम्ही विसरून जा. मग पुढे 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 का होते, मग आपले जे आहेत ते कमी होते सेल्स मेंदूमध्ये. मग आठवत नाही, अरे हा मी तिथे गेली होती बरं, म्हणून ते लिहा. म्हणून जे आता आठवते ते आता संधी आहे, तुम्ही लिहित चला. आणि ज्याच्या नोंदी ठेवा, त्या नोंदी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि शेवटच्या उत्तरार्धामध्ये त्या नोंदी पाहताना जो वेगळा आनंद आपल्याला मिळणार. आपण कधी राहू, काही लोक राहणार, काही निघून जाणार. चांगले चांगले कवी मित्र मंडळी आपल्याला कोरोना काळात सोडून गेले. काही ठसर मारत मला नाही यायचं आहे, माझा वेगळा मंच काढ, गेले भेटी कोरोनामध्ये. ठसर काही कामाची नाही आहे, काही राहतच नाही, ते फार खतम होऊन जातो आपण. आणि म्हणून मनातला राग, द्वेष, लोभ, मत्सर हे संपण्यासाठीच ते काव्य मंच आहे. आणि म्हणून आपण त्याची जुळलं पाहिजे. आणि म्हणून नाविन्यता, स्किल, कौशल्य हे आपल्यात यावं, याकरता प्रत्येकाची कविता आपण ऐकावी, आपणही लिहून पाहावी. एक चांगलं प्रॅक्टिकल उद्या तुम्हाला ते करून घेणार आहे, त्याचाही आपण लाभ घ्यावा. अगदी कमी वेळात मी म्हणजे कारण वेळ समोर चाललेली आहे. आणि म्हणून मी शुभेच्छा देतो. महाराष्ट्र राज्य समन्वयक म्हणून आदरणीय चव्हाण सरांचं कौतुक करतो. आपले वादळकरांचं मी अभिनंदन करतो की एवढ्या धडपडीमध्ये अनेक आजार असताना सुद्धा तुम्ही फोन करून सगळ्यांना बोलावून घेतलं आणि आम्ही सगळ्यांची सेवा केली, सोय केली. त्यांनाही धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. सर्वांना नमस्कार, धन्यवाद.